नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे. सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की आपण सोशल मीडियाचा वापर किती प्रमाणात करतो आणि त्याच्याशिवाय तर आपल्याला दूर राहता येणार नाही. मग त्याचा डोळस वापर जर आपल्याला करायचा असेल आणि कुठलेही धोके त्याच्यातनं उत्पन्न जे होणार असतील त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर आपण आज एका तज्ज्ञाची मदत घेणार आहे. आज आपल्यासोबत आहेत मनोज ओसवाल, जे डाटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे मेंबर आहेत आणि कॉम्प्युटर हॅकिंग फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर पण आहेत. तेव्हा जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की सोशल मीडियाचा वापर आपण डोळसपणे आणि जबाबदारीने कसा करू शकतो. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की सायबर क्राईम ह्या फील्डमध्ये इन्व्हेस्टिगेटर म्हणून तुम्ही कसे आलात? थोडी लांब स्टोरी मी शॉर्ट करतो. मी 1995पासून कम्प्युटर फील्डमध्ये आहेच आहे. IT हे माझं प्रोफेशन आहे, म्हणजे माझी स्वतःची कंपनी आहे. आणि त्याच्याबरोबर माझा पॅशन आहे ॲनिमल वेलफेअर. तर प्राण्यांसाठी कायद्याचा उपयोग युजिंग लॉ फॉर द बेनिफिट ऑफ ॲनिमल ह्यावरती मी मागची 20 वर्ष जवळजवळ काम केले. तर हे दोन्ही काम करत असताना बरेच लोक माझ्याकडे असे प्रॉब्लेम्स घेऊन यायचे वेअर दे आर विक्टिम्स ऑफ सायबर क्राईम. आधी हे खूप प्रमाण कमी होतं, पण मागच्या काही वर्षात 2-3 वर्षामध्ये हे प्रमाण अचानक वाढलं आहे. तर माझ्या लक्षात आलं की दिस इटसेल्फ इज अ फील्ड विच आय कॅन वर्क ऑन. तर मी माझ्या DHCAचं मेंबरशिप घेतली आणि जे रेलेवंट कोर्सेस केले. तसं माझं प्रॅक्टिकल नॉलेज होताच, बट टू गेट थिअरिटिकल नॉलेज ऑल्सो मी हे सगळे कोर्सेस कंप्लीट केले. आणि आय हेल्प द लॉट ऑफ कॉर्पोरेटला हेल्प करत असताना कॉर्पोरेटमधले इंडिव्हिज्युअल्स म्हणजे तिकडचे काम करणारे लोक हे माझ्याला अप्रोच करायला लागले की कोणाचं काही ना काही प्रॉब्लेम्स होत होते. तर ह्याप्रमाणे माझ्या लक्षात आलं की नाव दिस इज अ बिगर प्रॉब्लेम दॅन एनी अदर सोशल प्रॉब्लेम वी हॅड इन पास्ट. तर हे लक्षात आल्यावर मी बऱ्याच लोकांना मदत केली आणि देन आय डेव्हलप माय ओन प्रोटोकॉल ऑफ गायडिंग पीपल अँड हेल्पिंग पीपल हू आर विक्टिम्स ऑफ सायबर क्राईम. ओके. सर, साधारण म्हणजे या प्रकारच्या फील्डमध्ये तुम्हाला कुठले धोके किंवा कुठल्या प्रकारचे क्राईम्स जास्त आढळलेत? एवढ्या प्रकारचे क्राईम्स आहेत की मी जर बोलायला गेलो तर 2 तास पण कमी पडतील. कारण एक फुल फ्लॅज प्रोफेशन हा निर्माण झाला आहे जो भारताच्या बाहेर आधीच होता, पण आता भारतामध्ये अचानक हे एक्सप्लोजन झाल्यामुळे सगळ्याकडे स्मार्टफोन आल्यामुळे आधी हे क्राईम जनरली कम्प्युटर सिस्टमवरती व्हायचे, म्हणजे तुमचे लॅपटॉप डेस्कटॉपवरती. पण आता ते स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे आणि स्मार्टफोनमध्ये जेवढी माहिती आहे तेवढी माहिती कुठेच नाही आहे. आधी तुमच्या कम्प्युटरवरती काय तुमच्या कामाचे फाईल्स असतील किंवा काही थोडे पर्सनल फोटोज असतील, त्यापेक्षा व्यतिरिक्त जास्त काही नसायचं. आणि ईमेलनी पण लोक एकमेकाशी संपर्क कमी करायचे. जास्त संपर्क कम्युनिकेशन हा ओरल असायचा. त्यानंतर स्मार्टफोन आले. स्मार्टफोन तुम्ही कुठे जाता, तुम्ही कुठल्या जागेत जाऊन बसले, काय खाल्लं, काय पिलं हे त्याच्यामध्ये स्टोर्ड असतं. तुम्ही आणि दुसरं सर्वात मोठा फरक जो झाला आहे तो कम्युनिकेशन बिटवीन पीपल. आता तुमचं माझं जे संवाद झालं ते फोनवरती किती आणि व्हॉट्सअपवर किती हे आपल्याला तुम्हाला लगेच लक्षात येईल की बरंच कम्युनिकेशन आपला रिटर्न फॉर्ममध्ये होतो. आणि हा रिटर्न फॉर्म ऑफ कम्युनिकेशन रिमेन्स फॉर एव्हर. पण जर तुमचं ओरल कम्युनिकेशन असेल, आता तुमचं माझं काय ते बोलणं झालं आणि मी परत गेलो की त्याचं कुठलं रेकॉर्ड तसं राहत नाही. तर आता तुमचं जे कम्युनिकेशन आहे हा परमनंट झालेला आणि तुमच्या डिव्हाइसवर स्टोर्ड आहे. हा सर्वात मोठा धोका आहे. आता हॅकिंग किंवा सायबर क्राईम 2 प्रकारचे असतात. एक असतं रँडम, म्हणजे मी माझ्या क्राईमसाठी लोकांना शोधतोय आणि जो सापडेल त्याच्याशी मी क्राईम करणार. हा सर्वात जास्त आहे कारण त्याच्यामध्ये एफर्ट्स कमी लागतात आणि रिझल्ट चांगले मिळतात. दुसरं असतात टार्गेटेड तेव्हा होतो जेव्हा काहीतरी कारण असेल, जेव्हा मला तुम्हालाच चीट करायचं आहे. आधी मला तुम्हाला चीट करायचं आहे किंवा त्रास द्यायचा आहे किंवा काय करायचं आहे. त्याच्यामध्ये असं असतं की इंटरपर्सनल प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याचदा जेलेसी असते, प्रोफेशनल काय म्हणतात एनव्ही असते. ह्या प्रकारचे बरेच कारणं असतात ज्यामुळे एकमेकाशी कोणातरी माणसावरती एकाचं असं होतं की मला ह्याला किंवा हिला त्रास द्यायचाच आहे. तर ह्यासाठी ही लोक क्राईम कंडक्ट करतात. तर लेट्स टॉक ऑफ रँडम.
रँडममध्ये सर्वात कॉमन क्राईम आहे तुमच्या बँकेतनं पैसे काढणे. त्यासाठी रोज एक नवीन सोफिस्टिकेशन निघतोय, रोज एक नवीन अशी आयडिया निघते ज्याचं आपण विचार केला नव्हता. सर्वात कॉमन आहे की तुम्हाला फोन करून सांगा की तुमचं अकाउंट बंद होणार आहे, तुमचं एक मिनिट थांबा, बाहेरचं डिस्टर्बन्स बंद करतो. काय तर सायबर क्राईम 2 प्रकारचे असतात, रँडम आणि टार्गेटेड. रँडम म्हणजे मी एक सायबर क्रिमिनल आहे, मी रँडमली कुठले तरी नंबर काढतो किंवा रँडमली कुठली तरी माहिती काढतो आणि त्यांना मेसेजेस पाठवतो. मेसेजेस पाठवून जो फसेल तो फसेल. म्हणजे मी 10,000 लोकांना पाठवलं, त्यातले 2 रिस्पॉन्स आले ते मला परवडतं. किंवा मी 1,000 कॉल केले, त्यातनं मला 2 माझे विक्टिम झाले तरी मला परवडतं. सो दिस इज रँडम. दिस इज मोस्टली डन फॉर फायनान्शियल रिझन्स. 99% ऑफ द टाइम इट इज ऑल अबाउट फायनान्शियल. तर याच्यामध्ये काय केलं जातं की एक तर तुमची भीती किंवा तुमच्या ग्रीड, ह्या दोन्हीपैकी एका गोष्टीचा सर्वात जास्त उपयोग केला जातो विक्टिमचा. तर मी फोन करून सांगणार की तुमचं बँक अकाउंट उद्या बंद होईल. आता ज्याचं अख्खं बिझनेस बँक अकाउंटवर आहे तो घाबरून काय करतो हे त्याच्यात लक्ष देत नाही, कारण तो पॅनिक मोडमध्ये येतो. तर त्याच्यामध्ये सर्वात कॉमन आहे की तुमच्या बँक अकाउंट किंवा अकाउंट हा डेबिट होईल, बंद होईल, आणि मग तुम्ही अकाउंट नंबर सांगा, तुम्ही हे सांगा, तुमच्याकडनं पूर्ण माहिती घेतली जाते. त्यासाठी आता खूप सोफिस्टिकेटेड प्रकार ह्या लोकांनी काढले. तर तुमच्या बँकेचा ॲक्च्युअल फोन नंबर काय आहे आणि त्या जवळपासचा फोन नंबर घेऊन सुद्धा ही लोकं टार्गेटिंग करतात. तर ह्या प्रकारे आत्ता ती लोकं नुसतं रँडमली तुम्हाला विचारत नाही तुमच्या कुठल्या बँकेत कार्ड आहे. त्यांना माहीत असतं तुमच्या बँकेत कुठल्या बँकेत कार्ड आहे आणि तुमची जनरल प्रोफाईल माहीत असते. तर त्यात थोडा विश्वास बसतो आणि मग 2-3 मिळून फोन करतात की एक ज्युनियर मॅनेजर असतो, एक म्हणतो माझ्या सिनियरशी बोला, आणि या प्रकारे एक असा एक माहोल उभा केला जातो की त्यांना वाटतं खरोखर आपल्या बँकेतनं फोन आहे. म्हणजे विक्टिमला वाटतं की खरीच आपल्याला लोक खरंच आपल्या बँकेशीच आपण बोलतोय, आणि त्यामुळे विक्टिम इझिली जी माहिती नाही द्यायची ती माहिती देऊन बसतात. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे की तुमच्या क्रेडिट कार्डवरती तुम्हाला बोनस पॉईंट किंवा एखादं हॉलिडे किंवा एखादा मोठा गिफ्ट जो तुम्हाला इझी मिळणार नाही, अशा प्रकारचे तुम्हाला आयदर लिंक्स किंवा कॉल्स हे येतात. आता याच्यामध्ये पण माणसाला वाटतं मला हो मी क्रेडिट कार्डचा चांगला उपयोग करतो आहे, आय कुड बी वन ऑफ द प्रिव्हिलेज कस्टमर्स, आणि तेवढे एक मिळवण्यासाठी ते जी नाही द्यायला पाहिजे ती माहिती देऊन बसतात. आत्ता लोकांना लक्षात आलं की आपण OTP द्यायचा नाही, कार्ड नंबर द्यायचा नाही. तर ह्याच्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड अटॅक्स व्हायला सुरुवात झाली आहे की तुम्हाला एखादा ॲप इन्स्टॉल करायला लावणार. तो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तो ॲपच असा असतो की ज्याला तुमच्या बँकिंग ॲपचे व्हलनरेबिलिटीज माहीत असतात. तर तुमचा जो पासवर्ड आहे, आता जनरली तुम्हाला पासवर्ड विचारला जात नाही, तुम्हाला पिन विचारला जातो. तर पासवर्डचा टोकन जो आहे तो तुमच्या फोनमध्ये स्टोर्ड असतो, आणि तो टोकनच चोरी केला तर तुमचा पासवर्ड न घेता ती लोक दुसऱ्या फोनमधनं तोच ॲप इन्स्टॉल करून तोच टोकन वापरून टेक्निकली तुमच्या अकाउंटमध्ये जाऊ शकतात. दुसरं, बरेच असे ॲप्स असतात जे तुमच्या SMS इझी करण्यासाठी तुम्ही डेस्कटॉपवरनं SMS करू शकाल. यासाठी मायटी टेक्स्ट आणि असे काही ॲप्स असतात जे तुमचे SMS डायरेक्ट एका दुसऱ्या कम्प्युटरला सिंक करतात किंवा त्याला लगेच ते ट्रान्समिट करतात. तर तुम्हाला OTP पण विचारलं जाणार नाही आणि ते त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. तर आता हे सोफिस्टिकेटेड जे अटॅक्स आहेत ते बरेच डेंजर आहेत, आणि त्याच्यामध्ये फायनान्शियल डेटा तुमचा चोरी केला जातोच. बरेचदा तुमचं कॉन्फिडेन्शियल डेटा जो बिझनेस वाईज इम्पॉर्टंट असेल तेही चोरी केला जातो. आणि तो जो अटॅक असतो तो सुरुवात रँडमली होते, पण नंतर तो टार्गेटेड होतो. म्हणजे मी एखादं असं काहीतरी प्रयत्न करणार ज्यांनी मला तुमच्या कम्प्युटर सिस्टममधले सगळे ईमेल दिसायला लागतात. ते ईमेल मला दिसायला लागले की मी 10 लोकांना बसवणार सगळे ईमेल बघायला कुठे कामाचं भेटतोय, आणि त्यातले आणि मी टार्गेटेड सॉफ्टवेअर पण यूज करणार
यांनी बघणार की कुठे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचे मला दिसत आहेत मोठे ट्रान्झॅक्शन, ज्याच्यामध्ये मोठे ट्रान्झॅक्शन त्या अकाउंटला मी पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणार. मग बघणार ह्याचा मेन पेयर कोण आहे, कोण सर्वात जास्त पैसे ह्याच्यामध्ये देतो मला. आता माझी IT कंपनी आहे, माझे इंग्लंडचे 2 कस्टमर सर्वात मोठे कस्टमर्स आहेत, जे दर महिन्याला मला समजे 30-40 लाख रुपये देतात. तर एक मोठी अशीच फार्मा कंपनी आहे, त्यांच्याकडे असा अटॅक झाला होता की कोणतरी त्यांच्या सिस्टममध्ये बसून त्यांनी CEOचं सगळे ईमेल स्वतःला फॉरवर्ड केले आणि असा फिल्टर टाकला की त्यांच्या क्लायंटचा कुठलाही मेल आला की तो जंकमध्ये जाईल. आता हा जंकमध्ये गेल्यामुळे त्याला त्या CEOचे मेल येत नव्हते. मग त्यांनी सिमिलर डोमेन घेतला. तर abc.com ह्याची कंपनी असेल तर abc.co असा डोमेन घेतला आणि तसाच एक ईमेल ॲड्रेस बनवून त्याच्याशी कम्युनिकेशन कंटिन्यू केलं. तर समोरच्या पार्टीला कळलंच नाही की असं काहीतरी फरक झाला आहे. मग मध्ये त्यांनी एक असा मेल पाठवला की आमच्या बँकेमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू ह्या बँकेत नाही ह्या बँकेत पैसे ट्रान्सफर कर. आणि समोरच्या पार्टीने कन्फर्मेशनचे मेल अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठवले. अकाउंटचा पण मेल याने बनवलेला होता. तिथनं पण त्यांनी कन्फर्म केलं की हो बरोबर आहे. आणि 110 कोटी, बापरे, 110 कोटी म्हणजे जवळजवळ त्या 2 महिन्याची अख्खी कमाई त्या मोठ्या क्लायंटची, प्रॉब्ली 50% ऑफ द रेव्हेन्यू फॉर दोज 2 मंथ्स, हे सगळे त्या फ्रॉडस्टरला गेले. आणि बाय द टाईम दे रिअलाइज आणि त्याने ॲक्च्युअल फोनवरती एकमेकाशी बोलले तो पण हा सगळा प्रकार झालेला होता. बापरे. तर दिस इज रँडम प्लस टार्गेटेड म्हणता येईल. आणि टार्गेटेड अटॅक असे असतात की जिथे एखादा माणूस तुमच्या कंपनीमध्येच प्लांट करणार. एक ठरवलं की ह्या कंपनीमध्ये कमाई भरपूर आहे आणि आपल्याला ह्याला टार्गेट करायचं आहे. तर हे काही कुठले लपलेले सायबर क्रिमिनल नसतात, हे इकडे इंडियामध्ये बसलेले हुशार इंटेलिजंट लोक असतात जे म्हणतात की ह्या कंपनीला टार्गेट करूया, तिकडे एक माणूस पाठवणं, त्याला कसे करून तिथे रिक्रूट करून घेणं, त्याच्याकडनं तिकडचा वायफाय पासवर्ड काढणं, वायफाय पासवर्ड काढलं की सरळ यू आर इनसाइड द नेटवर्क. मग नेटवर्कमध्ये कुठलं सिस्टम वनरेबल आहे हे काढणं, असं करून हे अटॅक्स केले जातात. पण भीती वाटते. these are at corporate level. This doesn't affect small individuals as such, but ह्या प्रकारचे अटॅक होतात. आता याला रेमेडी काय आहे, तर सर्वात मोठी रेमेडी ही आहे की तुमचे जे मोठे पैसे आहेत ते पूर्णपणे ऑफलाईन ठेवा. ऑफलाईनचा अर्थ असा आहे की नेट बँकिंग हा ऑप्शनल असतो किंवा नेट बँकिंग तुम्हाला डिसेबल करता येतं. तर आता प्रत्येकाची एक सेविंग्स असते जे आपण रेनी डेसाठी सेव्ह करतो की बाबा हे कधी एमर्जन्सीमध्ये उपयोगी पडेल किंवा याच्यातनं आपण मोठा घर घेऊ किंवा आपण त्याचा उपयोग करू. हे पैसे कधी अशा अकाउंटमध्ये ठेवू नका जे तुम्ही रोजच्या ट्रान्झॅक्शनला वापरता. कारण इंटरनेट बँकिंग शिवाय आजच्या तारखेला काम करणं अवघड आहे. तुम्ही प्रत्येकदा चेक द्यायला जाऊ शकत नाही, प्रत्येकदा तुम्ही सगळीकडे कॅश घेऊन फिरू शकत नाही. जे काम तुम्हाला घरी बसत 5 सेकंडमध्ये होतं किंवा 5 मिनिटात होतं ते करण्यासाठी तुम्ही अर्धा तास आज घालवणार नाही. तर तुम्हाला नेट बँकिंग हा वापरायचाच आहे. दुसरं, तुम्हाला पैसे साठवायचेच आहेत. आता तुम्ही काय घरी कॅश तिजोरीमध्ये ठेवणार नाही, ते लिगली पण बरोबर नाही आणि प्रॅक्टिकली पण बरोबर नाही. तर अशा वेळी सर्वात मोठी गोष्ट, तुमचे जे काय फिक्स्ड डिपॉझिट आहे हे फिजिकल राहू द्या. जे तुमचे मोठा एक बँक अकाउंट आहे त्याच्यामध्ये सगळे जास्त पैसे ठेवा आणि एक दुसरं बँक अकाउंट घ्या ज्याला चेकने तुम्ही फंड करत जा. म्हणजे त्याच्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त पैसे नाही ठेवायचे. जो तुम्हाला नेट बँकिंगशी आपण लिंक, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन्स, आता आपण भेल पाणीपुरी खाताना पण लोक स्कॅन करून पेमेंट करतात. अँड दॅट इज नॉट रॉंग. कुठे कधी सुट्टे असतात नसतात, लाईन असते, फोटो घेतला, ट्रान्झॅक्शन केलं, तर इट इज कन्व्हिनियन्स. यू डोंट नीड टू स्किप द कन्व्हिनियन्स, बट यू नीड टू, तुम्ही ज्याच्यामध्ये 10 लाख रुपये त्यातनं तुम्ही 10 रुपयाच्या ट्रान्झॅक्शन करत असाल तर तुम्ही अननेसेसरी तुमचे 10 लाख रुपये एक्सपोज करताय. तर दॅट इज द इझिएस्ट वे. सेकंडली, चला तुमचे जो मोठा अकाउंट आहे त्याच्यातनं मग तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावे लागतात. तर एक सिम्पल नॉन स्मार्टफोन घ्या आणि OTP त्या नॉन स्मार्टफोनवरतीच येऊ द्या, पर्टिक्युलर इफ यू आर डीलिंग विथ अ लॉट ऑफ मनी. आता माझे जे काम आहे त्याच्यामध्ये आमचे सगळ्याच लोकांची सॅलरी ही नेट बँकिंग थ्रू होते.
तर माझं सिस्टम खूप सोपं आहे. मी एक लेटर बनवतो ज्याच्यामध्ये अख्खी लिस्ट देतो आणि त्याच्याबरोबर एक चेक देतो आणि बँक त्या चेकवरनंच ते प्रोसेस करतो. बरोबर. दॅट इज पॉसिबल. हार्ड कॉपीमध्ये हां, ते इट इज प्युअरली ऑफलाईन. नाही तर RTGS, NEFT हे मी फिजिकली बँकेत माणसाला पाठवून करतो. बरोबर. पण ज्यांचं काम यापेक्षा मोठं असेल किंवा ज्यापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन असतील, ज्यांचे दिवसाला समजा 50 ट्रान्झॅक्शन असतील, त्यांच्यासाठी हे जे प्रॅक्टिकल नसेल, बरोबर. तर हा जो OTPचा प्रकार आहे त्याच्यामध्ये 2 प्रिकॉशन्स घेऊ शकतात. सर्वात आधी कीप 2 ऑथरायझर्स. जे ऑथराईज करणारे लोक आहेत ते 2 ठेवा. एक तुमचं ठेवा, एक मॅनेजरचं ठेवा, एक तुमचं ठेवा, एक पार्टनरचं ठेवा. प्रोसेसमध्ये थोडा वेळ लागेल कारण 2 OTP येतील. इथनं अप्रूव्ह केल्यावर दुसऱ्याने अप्रूव्ह केलं. पण एखाद्याने माझा फोन हॅक केला तरी तो माझ्या पार्टनरचा फोन हॅक करू शकणार, हे खूप डिफिकल्ट होतं. सेफ्टी वाढते आपली. हां, त्यामुळे इट बिकम्स लिटरली इम्पॉसिबल. कारण तो एखाद्याचा फोन चुकून हॅक करू शकतो, दोघांचे करू शकत नाही. आणि जर तुम्ही एकटे ऑपरेट करणार असाल तर तुमचे OTP एक छोट्या फोनवरती ठेवा, ज्याला हॅक करणं, ज्याला नॉन स्मार्टफोन, त्याला फीचर फोन म्हणतात. तर OTP त्याच्यामधनंच आले तर इट इज लिटरली इम्पॉसिबल फॉर एनीवन टू गेट access to your OTP. Right. And OTP is an essential method. So these are the methods to prevent cyber frauds. सर, आता म्हणजे हे खरंच नव्यानं कळतंय की असं आपण काय काय करायला पाहिजे आणि हा डेफिनेटली खूपच महत्त्वाचं आहे ते. पण मला असं विचारायचं आहे की जे हे अटॅकर्स आहेत किंवा हॅकर्स आहेत, सायबर क्रिमिनल्स आहेत, एक त्यांची मानसिकता कशी असते आणि जेव्हा ते असे कोणाला अटॅक करतात आणि जेव्हा लोकांना कळतं की आपल्याला असं काहीतरी आपण फसवला जातोय, तेव्हा त्या लोकांचं वागणं किंवा त्यांची मानसिकतेमध्ये कसा फरक पडतो? पहिली गोष्ट सांगतो की आपल्या भारतामध्ये अनफॉर्च्युनेटली अनएम्प्लॉयमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि काही स्टेटमध्ये तर एवढा भयंकर प्रॉब्लेम आहे की तुम्ही कुठल्या एरियामध्ये जा, तुम्हाला असं 5-50 पोरं नुसती उभी खेळताना दिसतील, कारण त्यांच्याकडे काहीच काम नाही आहे. तर एक लक्षात घ्या, अनएम्प्लॉयमेंट इज नॉट जस्ट अ फायनान्शियल प्रॉब्लेम, इट इज ऑल्सो अ बिग सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. त्या मुलाला किंवा त्या माणसाला सगळे लोक असे बघतात की ही इज अ फेल्युअर. तर त्याची चूक नाही आहे, तो ही इज क्वालिफाईड किंवा तो मेहनत करायला तयार आहे, पण त्याला कोणी काम देत नाही आहे. आणि हे लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी ऑटोमेशनमध्ये मुळे खूप वाढत चालली, याला कोणीही हायलाईट करत नाही आहे. पण एक लक्षात घ्या की आजच्या तारखेला एवढी लोक कॉल सेंटरमध्ये काम करायची, कारण आपल्याला बँकेतनं काही काम असेल तर तो काम आपण कॉल करून करायचो, आता ॲपमधनं करतो. तर तेवढे कॉल आपण कमी करतो, तर बँक आपले कॉस्ट कटिंगसाठी तेवढी लोक कमी करतात. तर ह्या प्रकारे नवीन उत्पन्न होणारे ऑपॉर्च्युनिटीज आणि ऑलरेडी एम्प्लॉईड लोक, ही लोक काम सोडतात. तर ही लोक दे लिटरली बिकम अनएम्प्लॉईड अँड दे फाइंड देमसेल्व्स टू बी विथ व्हेरी लो मॉरल आणि एमलेस आहेत आणि लो मॉरल आहेत. अशा वेळी कुठनं तरी एकाने कुठेतरी हे सुरुवात केलं असं सायबर क्राईम एखाद्या गावामध्ये, आणि त्याला सक्सेस मिळतो. लोक विचारतात की तुझं कसं सक्सेस झालं, आणि ही विल ब्रॅग की मी कसं केलं, आणि दॅट इज इझी मनी आहे. ही ब्रॅग्स टू अदर्स, आणि ती लोक पण हे करायला लागतात. आणि दिस हॅज स्टार्टेड एज अ चेन, अँड नाव पार्ट्स ऑफ राजस्थान, ह्यूज पार्ट्स ऑफ झारखंड अँड बिहार, ह्यूज पार्ट्स ऑफ न्यू दिल्ली, अ पार्ट ऑफ न्यू दिल्ली, उत्तर प्रदेश, न्यू दिल्ली साईड, तिथे मोठे मोठे कॉल सेंटर झालेले आहेत. अँड दे आर लिटरली डिस्ट्रॉईंग द रेप्युटेशन ऑफ इंडिया ॲज अ गुड कॉल सेंटर. कारण जे लोक कॉल सेंटर चालवत होते ते आता फ्रॉड कॉल सेंटर चालवतात. आणि इंडियावरनं कॉल आला की, जसं आता आपल्याला लक्षात येतं की ह्या प्रकारच्या लोकांचा कॉल आला की यू शुड बी मोर कॉशियस. आय डोंट वॉन्ट टू बी रेशियल, बट उत्तर प्रदेश, बिहार ह्याच्यावर इकडनं एवढेच सायबर फ्रॉडचे कॉल्स यायला लागले की बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये असं बसलं की तिकडचे कॉल आले की घाबरून राहा. तसं अख्ख्या जगामध्ये आपले इंडियन लोक अशी कॉल करतात, त्यामुळे आपलं बरीच बदनामी होत आहे. इफ यू गो ऑन यूट्यूब विल फाइंड लॉट्स ऑफ इंडियन कॉल सेंटर एम्प्लॉईज इंडल्जिंग हॅव स्टार्टेड देअर ओन फ्रॉड एंटरप्राइज. तर ह्या लोकांचे 2 पर्पज असतात. वन इज इझी मनी, बट बिगर देन दॅट टू प्रूव्ह टू देमसेल्व्स अँड टू प्रूव्ह टू अदर्स की आय एम नॉट अ फेल्युअर, आय एम नॉट अ लूजर. तर हा एक खूप मोठा मोटिवेटिंग फॅक्टर आहे. दुसरा, अ सेन्स ऑफ विक्ट्री. एखाद्याला फसवणं हे खूप सोपं नसतं, इट इज व्हेरी डिफिकल्ट.
अँड वेन दे आर एबल टू अचीव अ सिंगल विक्टीम दे फील लाईक दे वन इट. Yeah. 500 रुपये का मिळू दे, बट आय हॅव मी Achieved. कुणाल आय हॅव अचीव्ड समथिंग. नॉट दॅट अचीवमेंट मॉरली इज रॉंग, बट इट डझंट मॅटर टू हिम. हा, तर म्हणजे हा त्याच्यासाठी मोठं असतं ते. त्याच्यासाठी मोठं असतं. अँड अँड द मनी, इझी मनी इज देर सो मच ऑफ मनी की माझं स्वतःचं एक कॉल सेंटर होतं जस्ट टू हेल्प द सायबर क्रिमिनल्स, सॉरी टू हेल्प द सायबर क्राईम विक्टिम्स. तर त्यासाठी मी गुगल ॲड सुरू केले. 5 मिनिटात माझे ॲड संपायचे आणि माझे 3 लाईन्स कॉन्स्टंटली बिझी राहायचे. सो आय बिलीव्ह ॲट एनी गिवन पॉईंट इन महाराष्ट्र एव्हरी डे 1,000 पीपल आर चीटेड Oh, अँड द नंबर कुड बी हायर बिकॉज आय एम अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल. right. पोलीसकडे किती कॉल जात असेल त्यांनाच माहिती आहे. आणि रिपोर्टेड केसेस हार्डली एनिथिंग. त्याची 2 कारणं आहेत. नंबर 1 की मला कोणीतरी वेडं बनवलं हे कुणाला सांगणं हे आपणच सांगणं. इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. Yes. म्हणून अशी लोक आमच्यासारख्या लोकांना कॉल सेंटरवर कॉल करतात. ते त्यांच्या घरच्या लोकांना सांगू शकत नाही, कारण नोबडी लुक्स ॲट देम ॲज विक्टीम, एव्हरीबडी लुक्स ॲट देम ॲज अ फूल. Yeah, exactly. आणि जनरली हा एक प्रकार भारतामध्येच आहे का मला माहिती नाही, पण रिलेटिव्ह लोक आर लुकिंग टू सी वेअर दे कॅन मेक फन ऑफ देअर रिलेटिव्स. हे एक मेंटॅलिटी सगळीकडे असेल, पण आपल्याकडे भरपूर आहे हे मला नक्की माहीत आहे. तर ही लोक कुणाला सांगायच नाही. कधी कधी सांगावं लागतं कारण लॉस खूप मोठा असतो याच्यामध्ये. मोस्टली लोक वेड्यातच काढतात त्यांना. हो. म्हणजे त्याच्यावर काय उपाय करायचा सोडून. आणि दुसरं असं आहे की याच्यामध्ये खूप हुशार लोक. माझे एक कलिग आहेत हू इज इन टू IT फॉर 30 इयर्स. कम्प्युटर फील्डमध्ये 30 वर्ष ते आहेत. त्यांना एक SMS आला की तुमचं पेटीएम अकाउंट बंद होणार आहे, आणि त्यांनी तो प्रोसेस फॉलो केला आणि पैसे त्यातनं पेटीएम बंद होते ते सगळे पैसे गेले. तर त्यांनी मला मेसेज केला की बाबा फेसबुकवाल्याने मला चीट केलं. मग मी समजलं, त्यांना समजावं लागलं की फेसबुकवाल्याने चीट नाही केलं, तुम्ही फेसबुकची कम्युनिटीच केलेलं नाही आहे. सॉरी, फेसबुक नाही, पेटीएमवाल्याने. तुम्ही पेटीएमची कम्युनिकेटच केलेलं नाही आहे. तुम्ही ज्याच्याशी कम्युनिकेट केलं होतं ते सगळे क्रिमिनल होते. बट दे वर सो गुड ॲट इंग्लिश, दे वर सो सोफिस्टिकेटेड, आणि द कम्युनिकेशन वॉज सो क्लिअर की हे लक्षातच येणार नाही. आता त्यांनी मला सांगितलं, पण बाकी कुणाला सांगणार नाही, कारण त्याची रेप्युटेशन 30 इयर्स इज बीन इन टू IT. आणि असं इम्प्रेसिव्ह आणि सगळं चांगलं बोलणारे लोक चांगले असतात असं वाटतं आपल्याला. हो, बरोबर आहे. हे तर एक आपल्यामध्ये आहेच. जो इंग्लिश चांगलं बोलत नाही तो माणूस इज नॉट केपेबल. हे एक फॉर्च्युनेटली मी बऱ्याच अनुभवाने शिकलो आहे की ते त्यांच्या फील्डमध्ये चांगले असतील. इंग्लिश येत नाही म्हणजे काय ते माणूस कमी हुशार असा बिलकुल होत नाही. बट एनिवेज, तर दिस क्रिमिनल, दिस इज द माइंड ऑफ द क्रिमिनल. Secondly, he is in a state of deprivation. आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली कंपनीज खूप कमी पैसे खर्च करतात आपल्या एम्प्लॉईजवर, त्यामुळे यांना सॅलरीज चांगली मिळत नाही. दुसरं, कंपनी स्वतःवर लायबिलिटी नको म्हणून कॉन्ट्रॅक्टर थ्रू एम्प्लॉईज घेतात. तर कॉन्ट्रॅक्टर त्याचं प्रॉफिट करतो, त्यामुळे त्याचं अजून इन्कम कमी होतं. सो दे आर ऑलवेज लुकिंग फॉर वेज टू गेट मोर मनी. अँड देअर जे इथं शिकले ते तिथं उपयोग करायचे, असाही प्रकार होतो. किंवा हे लोक असं शिकतात आणि हे क्राईम करतात. तर आता आपण विक्टीमबद्दल बोलूया. नाउ विक्टीम इज फेसिंग 2 मेजर डिफिकल्टीज. नंबर 1, he has either lost money or got into something which is extremely disturbing and that can destroy his life or her life. याच्यामध्ये एक खूप मोठा प्रकार जो चालू आहे विच इज अ बिट ऑफ सेक्शुअल इन नेचर, की यंग मुली असतात त्यांना आयदर थ्रू मॅट्रिमोनियल ऑर थ्रू डेटिंग हे सायबर क्रिमिनल्स त्यांना ट्रॅप करतात. ट्रॅप करून त्यांचे इनअप्रोप्रिएट फोटोज व्हिडिओज घेतात. आणि तिथे द पर्सन ऑन द अदर साईड इज व्हेरी सोफिस्टिकेटेड. ही नोज हाऊ टू कन्व्हिन्स सच वुमेन. आणि ते त्या प्रकारचं त्यांना तसं ट्रॅप करतात. अँड दे मेक देम फील. आणि अनफॉर्च्युनेटली राईट नाव जे वेब सिरीजवरती जनरल मीडियामध्ये
there's a lot of sexuality. So that incites these young girls to indulge in something that they would have otherwise not done. आणि त्याच्यामुळे त्यांना दोन्ही प्रकारे ब्लॅकमेल केलं जातं. समटाइम फॉर मनी अँड समटाइम फॉर फेवर्स. सो दॅट destroys them completely, and that they are not able to share with anyone. Exactly. That leads some of them to suicide, some of them to substance abuse, sometimes some of them to alcoholism. So they are not able to handle the situation because their mind is not developed as much, किंवा ती maturity आलेली नसते. पण साधारण कुठल्या प्रकारच्या मुली याच्यामध्ये येतात असं तुम्हाला वाटतं? कुठल्याही प्रकारचे येऊ शकतात, हे माझा अनुभव आहे. यंगस्टर्सचं जास्तच, अबाउट 16 to 20 एज ग्रुपचे तर जास्त. बट माझ्या काही मैत्रिणी आहेत who are married, divorced, and well settled in a sense की they are financially independent, they are otherwise very intelligent. ही पण याच्यामध्ये फसतात. आणि ऑफकोर्स 14 to 20 ही जी एज आहे, it is a very sort of dangerous age in today's, vulnerable in today's age. It's a big difficulty. Right. Because earlier their communication was limited. घरच्या लोकांशी आणि शेजारच्या लोकांशी एवढंच त्यांचं कम्युनिकेशन असायचं. Now there is no limit to whom they communicate, and men and boys are equally vulnerable. तर असं नाही की मुलीच जास्त vulnerable आहे, but yes, they are quite more vulnerable. पण याच्यामध्ये पालक काय करू शकतील? हा एक खूप अवघड प्रश्न आहे. Because I am also a parent, and if you monitor their smartphones too much, they feel insecure. And if you don't monitor and they are getting into something that they will not be able to get out of, is equally difficult. तर open communication, very free and frank communication is one way, and some amount of monitoring is necessary. कारण किती तुम्ही चांगलं तुमच्या मुला मुलींशी वागलं तरी there are chances that they will not disclose everything to you. Yes, there are, of course. Not there chances, it is confirmed that they are not going to disclose everything to you. कारण एक छोटे मोठे त्यांचे स्वतःचे काहीतरी पर्सनल पार्ट्स असतात which they don't want to share with their parents. बरोबर. No matter how frank your relation is with them. बट ॲटलिस्ट मला वाटतं पेरेंट्सनी तेवढा त्यांना एक सेफ झोन घरात द्यायला पाहिजे की असं काही झालं तर ॲटलिस्ट त्यांनी सांगावं. ते सगळं आपण सांगतो, पण ते त्याला फॉलो करतात का नाही हे सांगणं अवघड असतं. आता माझे बरेच मित्र आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं मुली बरेच सेफ आहेत, पण त्यांना खूप ओपन एन्व्हायरमेंट दिलेलं आहे. पण एक झालं की मुलींनी सांगितलं की माझ्या फ्रेंड्सबरोबर मी कॅम्पमध्ये चालले, आणि ठीक आहे मग जा. आणि मग बऱ्याच वेळ ती आली नाही. तर द वरीड मदर कॉल्ड मी, आणि मी तिला गाईड केलं की यू डू दिस. तर शी वॉज एबल टू सी दॅट शी हॅज गॉन टू अ कम्प्लिटली डिफरंट एरिया फ्रॉम वेअर शी वॉज सपोज टू गो. तर बिकॉज देर वॉज सम अमाऊंट ऑफ ट्रॅकिंग, लगेच कॉल केलं आणि तिला सांगितलं तू घरी ये लगेच. ते म्हणते एवढा वेळात येते, पण शी वॉज क्वाईट फार अवे, शी वॉज नॉट एबल टू कम इन दॅट टाईम. सो नंतर तिला खूप जेंटली कन्फ्रंट करून तिला ॲडमिट करायला लावलं की व्हॉट यू हॅव डन, यू हॅव ब्रोकन द ट्रस्ट ऑफ युअर पॅरेंट, अँड इफ यू ब्रोक द ट्रस्ट देन यू विल नॉट गेट फ्रीडम. तर ट्रस्ट आणि फ्रीडम ह्याचा बॅलन्स हा कॉन्स्टंटली मेंटेन करावा लागतो. यू कॅनॉट हॅव अ सिंगल पॉलिसी दॅट वर्क्स फॉर एव्हरी वन. ह्या जे मुलं मुली जे आहेत हे जास्त व्हल्नरेबल आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय खबरदारी सांगाल? नंबर 1 की यू नीड टू ॲटलिस्ट कीप जिओग्राफिकल ट्रॅक ऑन वेअर दे आर गोईंग. ओके. कारण ते किती म्हटलं की त्यांची प्रायव्हसी आहे, पण ती प्रायव्हसी नाही आहे. बिकॉज फायनली उद्या कुठे अवघड सिच्युएशनमध्ये ते अडकले तर यू नीड टू ट्रॅक दॅम, यू नीड टू फाइंड दॅम. आता हे सोडा अवघड सिच्युएशन जाऊ दे, रोज क्लासला जायला रोज तर पॅरेंट्स सोडू शकत नाही. बरोबर. त्यांना रिक्षामध्ये पाठवावा लागतो. आता 10 लाखपैकी एक रिक्षावाला खराब असेल, पण असू शकतो. बरोबर. किंवा दुसरे काय कारणं असू शकतात. तर जेव्हा ते क्लासला जातात आणि येतात त्यावेळी तरी त्यांचं ट्रॅकिंग पाहिजे. किंवा ज्यावेळी तर आमच्या घरामध्ये मी मुलीला सांगितलं तू निघते तेव्हा व्हॉट्सअपचं लाईव्ह ट्रॅकिंग ऑन ठेव, विच इज अ सेट सिस्टम. ओके. सो वेअर हर प्रायव्हसी इज अदरवाईज नॉट कॉम्प्रोमाइज्ड,
वे शी फील सेफ की बाबा मी माझ्या सेफ्टीसाठीच मी शेअर करते. हां, म्हणजे मुलांना हे पटायला पाहिजे की आपल्याला आई-वडील आपल्यावर पाळत ठेवत नाही तर आपल्या सेफ्टीसाठी हे सांगतात हे त्यांना कन्व्हिन्स व्हायला पाहिजे. हे कन्व्हिन्स व्हायला पाहिजे. दुसरं, तरीही त्यांचे जे चॅट्स आहेत, कम्युनिकेशन आहे, ह्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. माझ्याकडे खूप असे केसेस येतात जिथे विक्टीम वेगळ्याच प्रकारचे होतात. आता मोस्ट कॉमन केस माझ्याकडे ॲज अ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर और ॲज सायबर क्राईम ते एव्हिडन्स सर्टिफायर माझ्याकडे येतात. वेअर अ गर्ल अँड अ बॉय हॅव इंडल्ज इन फिजिकल रिलेशनशिप आणि वेन पेरेंट्स केम टू नो अबाउट इट दे हॅव डिरेक्टली फाईल्ड अ केस अंडर 377 व 376 म्हणजे बेसिकली रेपचा केस फाईल केला जातो. आता ह्याच्यासाठी सिद्ध करणं की दिस वॉज नॉट फोर्स्ड वगैरे, तर तो जो चॅट आहे तो सर्टिफाय करून कोर्टात प्रोड्यूस केलं जातं. इट्स अ व्हेरी एम्बॅरेसिंग सिच्युएशन फॉर बोथ द फॅमिलीज. ज्या प्रकारचे कम्युनिकेशन हे मुलं मुली करतात, यू नीड टू कॉन्स्टंटली टेल द चिल्ड्रन दॅट डोंट गेट इन टू एनी सच कम्युनिकेशन. इट कॅन बी ग्रॉसली मिसयूज्ड अगेन्स्ट यू. तुम्हाला आत्ता वाटतं की हे मजा आहे, फन आहे, बट हे उद्या खूप अवघड पडेल. आणि पर्टिक्युलरली दिस न्यू लॉ पॉक्सो जो आहे, इट इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट लॉ. इट डज नॉट इवन कन्सिडर द फॅक्ट दॅट गर्ल्स अँड बॉयज बिलो द एज ऑफ 18 कॅन इंडल्ज इन फन. हे कन्सिडर्स करत नाही लॉ. यू टू बी व्हेरी स्पॉइल होऊन जाईल सगळं. एक्झॅक्टली. सर, मग मला वाटतं याच्यामध्ये समजा एखाद्या आपल्या मुलीला सांगणं किंवा एखाद्या पालकांनी आपल्या मुलांना सांगणं, तर मे बी त्यांना कदाचित वाटेल की अरे आम्हाला का टार्गेटेड असं करतायत. तर मला वाटतं याच्यामध्ये एक सोपा आपल्याला मध्यमार्ग असा काढता येऊ शकेल का की जितकं होईल तितकं या मुलांचं कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये जाऊन खूप यांचा अवेअरनेस याच्याबद्दल वाढवला तर? हा खूप आवश्यक आहे, 100% आवश्यक आहे. मी बऱ्याच स्कूल कॉलेजेसमध्ये मागच्या वर्षी 2019मध्ये केलं होतं. 2020 तर लिटरली इट हॅज गॉन. आणि हा तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. हा जो लॉकडाऊन आहे, व्हायरसने किती लोक मेली मला माहीत नाही, पण लॉकडाऊनने त्यापेक्षा जास्त लोक मेलेली आहेत. आणि दुसरं की लॉकडाऊनमुळे मुलांचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम भयानक वाढलेले आहेत. माझ्या माहितीची जी लोकं आहेत, मुलं मुली आहेत, म्हणजे बाकी सोडा, माझी स्वतःची मुलगी, ती रोज खूप फ्रस्ट्रेटेड होते. म्हटलं मला कोणालाच भेटता येत नाही, नुसतं फोनवरती किती बोलणार, व्हिडिओ कॉल किती करणार. पण या मला वाटतं लॉकडाऊनमुळे आपलं ऑनलाईन पण खूप वाढलं असल्यामुळे हे धोके आणखीन सगळेच वाढले असणार आहेत. दे हॅव एक्सप्लोडेड. आधी मला आठवते की मागच्या वर्षी माझे नेबरची मुलगी आहे, तिचा स्मार्टफोन काढून घेतलं वडिलांनी की हा वर्ष तुझं 12वीचं आहे, तुला स्मार्टफोन नको आहे, यू यूज अ फीचर फोन अँड यू लिव्ह युअर लाईफ. आणि दॅट गर्ल ऑल्सो इज व्हेरी सिन्सिअर, तर तिने इझिली ॲक्सेप्ट केलं बिकॉज शी वॉन्टेड टू कॉन्सन्ट्रेट ऑन हर स्टडीज. नाव शी डझंट हॅव अन ऑप्शन, शी हॅज टू यूज अ स्मार्टफोन. आणि म्हणजे तिचं 12वीचं वर्ष गेलं नाही, ते तिला स्मार्टफोन मिळणार होता, पण आता तिच्याकडे स्मार्टफोन आहे. त्यामुळे अँड दीज आर मेड टू बी ॲडिक्टिव्ह. Be it Facebook, these are properly designed. There is a whole team of psychologists working to make sure that their purpose is to increase their revenues. How to increase revenues? To give more ads. More ads. जास्त आपण ऑनलाईन राहावं असाच प्रयत्न आहे सगळ्यांचा. हो, बरोबर. आणि दुसरं जे मेन सोर्स ऑफ एंटरटेनमेंट मूवीज जे होते, हे सध्या बंद आहे. मॉलमध्ये जाणं बंद आहे. त्यामुळे पीपल आर मोर ग्रॅव्हिटेड टुवर्ड्स दीज मीन्स. तर जास्त वेळ लोक फेसबुकवरती घालवतात, यूट्यूबवर घालवतात. आणि तर ठीक आहे, ह्या स्मार्टफोनचं युजेस वाढल्यामुळे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन, स्मार्ट क्राईम्स तर वाढलेले आहेत. दुसरं याच्यामध्ये एक तर मी कसा दिसतोय आणि अख्ख्या जगाला कसं दाखवायचं. एक्झॅक्टली. सर, मला तुम्हाला विचारायचंच होतं ते आता की खूप पालक आपल्या लहान मुलांचे, छोट्या बाळांचे, म्हणजे अक्षरशः अगदी काही दिवस असलेल्यांपासून त्यांचे फोटोज टाकत असतात, किंवा खूप तरुण मुलं मुली आपले, किंवा सेल्फीज म्हणा, किंवा असे खूप फोटो टाकतात. त्याचा काय त्रास होऊ शकतो पुढे?
कारण आपलं इंटेन्शन चांगलं असतं आणि एकदा आपण कुणाला फोटो दिल्यावरती त्या फोटोचं पुढे काय होतं हे आपल्या हातात राहत नाही. हे एक आहे की दिस इज ॲन अनअवॉइडेबल डेंजर इन द सेन्स की आयदर you become you get into a situation where nobody will be able to see your pictures, which is impractical in today's world. एक आहे की मी एक रूल स्वतः फॉलो करतो आणि लोकांना सजेस्ट करतो की कुठलेही फोटो तुम्ही लाईव्ह किंवा लगेच त्या क्षणी टाकू नका, टू गिव्ह अदर्स अँड अ क्लू ॲज टू वेअर यू आर अननेसेसरीली. तर आता आम्ही जेव्हा हॉलिडेजला जातो तर आमच्या हॉलिडेजमध्ये आम्ही पाहिजे तेवढे फोटो घेतो, पण ते फोटो आम्ही अपलोड करत नाही. अपलोड घरी पोचल्यानंतर करतो. हा एक चांगला उपाय आहे. सो दॅट पीपल विल कम, यू वॉन्ट टू शो वेअर यू वेंट. कारण मोस्ट ऑफ द पीपल हू आर सीइंग आर युअर ओन फ्रेंड्स, युअर ओन रिलेटिव्स. आणि इट इज आता माझे जे रिलेटिव्स आहे, आय वुड नेवर इमॅजिन की दे विल कम टू नो अबाउट हॅपनिंग्स इन माय लाईफ थ्रू फेसबुक. बरोबर. पण आता 1-to-1 कम्युनिकेशन थोडं कमी पण झालं, हे पण आपण विसरू शकत नाही. आणि फॅमिलीज पण आपल्या मोठ्या झाले. तर आता माझे भाचे जे मोठे झालेले आहेत, त्यांचे लग्न झाले, त्यांची मुलं झाली, मला फेसबुकवरूनच कळतं, फोन येत नाही. सो दिस इज वन फॅक्ट. म्हणजे आजकाल आणि ह्या सेलिब्रिटींमुळे पण त्यांची काही म्हणजे ब्रेकअप झालं, एंगेजमेंट झाली किंवा त्यांची इव्हन प्रेग्नन्सी, ते सगळं असं पब्लिकलीच अनाऊन्स करतात. मी तर बऱ्याच वुमेनला मी खूप त्यांना झापलंय. ते त्यांचं जे काही ब्रेकअप झालं ना, ते जेव्हा ते फेसबुकवरती टाकतात ना, इट बिकम्स ब्रेकअप आणि डायव्हर्स. वेन यू आर हेडिंग टुवर्ड्स अ डायव्हर्स अँड वॉट एव्हर हॅपन वेन यू पुट दिस ऑन फेसबुक, people may advise you, but the chances of reconciliation becomes zero. It's not zero, but it reduces to null. कारण दोघांचा इगो ऑलरेडी हर्ट आहे आणि त्याच्यामध्ये अख्खं जग त्याच्यामध्ये इंटरफेअर करतोय. पण याच्यातनं धोके त्यांना उत्पन्न काही होऊ शकतात का? हो, म्हणजे सायबर क्रिमिनलसाठी तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही जेव्हा तुमचे एवढे आता तुमचं मुलं मुली जन्म झाले, हे जे गोष्टी आहेत, हे ठीक आहे, तुम्ही फोटो टाकले बिकॉज यू आर व्हेरी एक्सायटेड अबाउट द चाइल्ड, about the infant, for a parent waiting for 9 months for that baby to come, sometimes it is years. So it is an excitement which is difficult to hide. मम्मी कत्री का डिस्टर्ब करेला. तर तुम्ही जेव्हा मी कुठे आहे ही माहिती जेव्हा सायबर क्रिमिनल्स देता, त्याचा कसा दुरुपयोग होऊ शकतो, ह्याच्यात तुम्हाला मी एक खूप कॉमन सायबर क्राईम आहे. वेन यू से दॅट यू आर इन अ हॉलिडे इन वन पर्टिक्युलर सिटी विच इज फार अवे फ्रॉम वेअर यू आर, सायबर क्रिमिनल्स विल somehow manage to create a profile similar to yours and send out messages that I'm in this particular city and माझी पर्स चोरी गेली, माझे सगळे पैसे चोरी झाले, मला अर्जंटली एवढे पैसे पाठवा. हा एक प्रकार आहे. त्यापेक्षा भयानक प्रकार आहे व्हर्च्युअल किडनॅपिंग. व्हर्च्युअल किडनॅपिंग इज व्हेरी व्हेरी डेंजरस. काय करतात, त्या विक्टिमला फोन करून सांगतात की तुझ्या घरी कोणाचा तरी ॲक्सिडेंट झाला आहे आणि काहीतरी झालं आणि तू तिथे कम्युनिकेट करू नको. नाउ इट इज अ व्हेरी ॲब्झर्ड स्टोरी विथ दिस सी, बट समटाईम इट इज कन्व्हिन्सिंग. आणि ह्यांना सांगतात तुमचं मुलं आमच्या ताब्यात आहे आणि तुम्ही आम्हाला एवढे पैसे नाही देत, आम्ही त्याला इजा पोचवू. डिजिटल किडनॅपिंग. तर त्याच्यामध्ये when you disclose out to the whole world that you are in another city, you are in this particular place, it gives them an opportunity to create a convincing story. Right. ती जे तुम्ही माहिती नाही दिली तर कन्व्हिन्सिंग स्टोरी बनवणं खूप अवघड पडतं. म्हणजे सगळ्यात सोपा उपाय की तुम्ही सगळे जगभर फिरा पण फोटो तुमच्या घरी आल्यावर टाका. हो, 100%. हा सगळ्यात सोपा उपाय. हा एक सोपा उपाय आहे. दुसरं असं आहे की फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करत असताना इफ यू आर नॉट अ पब्लिक फिगर, आता आय एम अ पब्लिक फिगर आहे, माझ्या ॲनिमल वेलफेअरमुळे पण आणि माझ्या सायबर क्राईमच्या कामामुळे पण सगळ्या प्रकारची लोक माझ्याशी कम्युनिकेट करतात आणि बरेच लोक माझे फ्रेंड म्हणून ॲड होतात. पण इफ यू आर अ पर्सन हू डझंट हॅव मच ऑफ अ पब्लिक फंक्शन, देन बी व्हेरी केअरफुल विथ whom you accept as friends.
म्हणजे फेसबुकवरती पण? फेसबुकवरती आणि दुसरीकडे बरं. फेसबुकवरती मोस्टली आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. कारण म्हणजे मला स्वतःला पण असं वाटत होतं की फेसबुक फ्रेंड्स ॲक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे? Now you are discharging a sort of public duty. Now for a person like you, it may be not be a very good. Now you are on social media, so there you have to be very careful of what you share, how much you share. Now there are two kinds of people. Now there are some people who are very fun loving and who do not have a public life. They have to be careful with where they share. But now if you are conducting some public functions, there are many strangers will come to know about you, and that is a way of for you to increase either your business or your social work. आता माझी बहीण डी ॲडिक्शनचं काम करते. तर डी ॲडिक्शनसाठी बरेच ॲडिक्टिव्ह लोकांना कळतं की हे डॉक्टर आपल्याला ह्या चक्रातून म्हणजे बाहेर काही काढू. बाबतीमध्ये तुम्हाला गरजेचं आहेच माहिती असणं हो. लोकांना. आणि जर प्रॅक्टिकल असेल तर यू कॅन हॅव 2 IDs. वन कॅन बी अ प्रोफेशनल ID, which is more like a Facebook page than a Facebook a Facebook ID. पर्सनल हां, तर तुम्ही एक पेज बनवू शकता विच इज फॉर ऑल युअर नॉन पर्सनल कॉन्टॅक्ट. Right. हा एक प्रकार असतो, बट इट बिकम्स डिफिकल्ट टू मॅनेज. दोन्हीकडे पोस्ट करणं, बरोबर. दोन्हीकडे अपडेट करणं. आणि इफ दॅट इज नॉट पॉसिबल, देन यू नीड टू बी केअरफुल विथ वॉट यू पोस्ट अँड वेन यू पोस्ट. घरी आल्यानंतर तुम्ही काही पोस्ट करा. आणि दुसरं, यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ एक खूप महत्त्वाचे, तुमचे फेसबुक अकाउंट कसा हॅक होतं हे मला सांगणं खूप आवश्यक आहे. तुमचं एक पॉसिबिलिटी आहे की तुमचं पासवर्ड खूप वीक आहे. वीक कशामुळे की तुम्ही तुमचं बाळाचं नाव, बरोबर, हजबंडचं नाव, किंवा घराचे फ्लॅट नंबर्स, हां, कॉमन मोबाईल नंबर, ह्या प्रकारचे काही तुम्ही टाकून जर तुमचं पासवर्ड बनवलं तर देर आर ऑटोमेटेड सॉफ्टवेअर जे एका सेकंडामध्ये 10,000 ट्रायज करू शकतात. तर मला फक्त तुमचे सगळे रिलेटिव्सचे, मला इफ आय एम टॉकिंग ऑफ टार्गेटेड अटॅक, वेन आय एम टार्गेटिंग डॉक्टर फॉर समथिंग विच आय वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम हर, तर अशा वेळी मी काय करणार, तुमचे सगळे, तुमच्या मुलाचं काय नाव आहे, तुम्ही कुठल्या फ्लॅटमध्ये आता कुठल्या सोसायटीमध्ये, ही सगळी माहिती मी जर त्याच्यामध्ये फीड केली तर तो आपोआप पासवर्ड सगळे ट्राय करणार आणि तुम्हाला तो पासवर्ड पुन्हा पुन्हा जनरेट करणार. कुठली तरी किल्ली लागेल. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की तुम्हाला मी एक मेसेज पाठवणार, फेसबुक मेसेज, की हा व्हिडिओ बघा. तुम्ही त्यावरती क्लिक केलं, तो व्हिडिओच्या ऐवजी तुम्हाला लॉग इन स्क्रीन देतो. आता लॉग इन स्क्रीन दिसल्यावर तुम्हाला फेसबुकची लॉग इन स्क्रीन दिसलं, तुम्ही फेसबुकचं लॉग इन आणि पासवर्ड टाकणार. दॅट लॉग इन स्क्रीन डझंट बिलॉंग टू फेसबुक, दॅट इज अ फेसबुक रेप्लिका पेज. आणि त्याचं नाव पण मिळतं जुळतं. तर एक गोष्ट पूर्णपणे लक्षात घ्या, कधीही तुम्ही फेसबुकमध्ये लॉग इन असताना तो दुसऱ्यांदा तुम्हाला लॉग इन विचारणार नाही, अनलेस यू लॉग आउट. आणि दॅट इज ट्रू विथ अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक इंस्टाग्राम अँड देर आर मेनी अदर मीडिया. तर कुठल्याही लिंकवरती क्लिक केल्यावर जर युजर नेम पासवर्ड त्यांनी विचारलं तर ती विंडो क्लोज करा. परत पाहिजे तर प्रॉपर फेसबुकवरती जाऊन लॉग इन करा, परत उघडायचा प्रयत्न करा. 90% मी स्वतः 2-3दा विक्टीम नाही झालो, पण त्या स्क्रीनपर्यंत पोचलो. बिकॉज आय एम कॉशियस, आय नो अबाउट इट. मी पासवर्ड टाकला नाही, पण एखादा सर्वसामान्य माहीत नसतं. तर हा एक प्रकार आहे. तर एक आयदर थ्रू द लिंक वेअर दे शो यू अ स्क्रीन, कुठे लॉग इन पासवर्ड टाकत असताना तुम्ही 10 केअरफुल राहा. दुसरं, बरेचसे ॲप आपल्याला जेव्हा आपण डाउनलोड करतो ना, तेव्हा फोनमध्ये तुम्ही हे ॲक्सेस द्या, ते ॲक्सेस द्या, असं अलाउन्स मागतात. त्याचा काय पुढे धोका आहे? त्याचा भयानक धोका आहे. पण मग आपण ते करायचं कसं? कारण काही ॲप तर डाउनलोड करावे लागतातच आपल्याला. तर एकतर जोपर्यंत होऊ शकतो तोपर्यंत इन्स्टेड ऑफ ॲप यूज देअर मोबाईल वेबसाईट. अच्छा. बऱ्याच ॲप जे असतात त्याची मोबाईल वेबसाईट पण इक्वली युजेबल असते. तर अनलेस इट इज बँकिंग असेल तर बँकिंगचे ऑफिशियल ॲपमधनं तुम्ही करू शकता काम, बिकॉज दॅट इज एसेन्शियल. अदर दॅन दॅट, ॲज फार ॲज पॉसिबल यूज द मोबाईल वेबसाईट, बिकॉज देअर यू विल नॉट बी रिक्वायर्ड टू. सेकंडली, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, यूज अ पासवर्ड मॅनेजर. आपण साधारणतः काय करतो, आपले 4-5 पासवर्ड असतात, ते आपण सगळीकडे वापरतो. हे पासवर्ड बऱ्याचदा चोरी होतात. चोरी झाल्यानंतर
माझ्याकडे 10,000 वेबसाईटची लिस्ट आहे. मी तो सॉफ्टवेअर रन केला की चोरी झालेलं लॉग इन पासवर्ड मी 10,000 वेबसाईटवर ट्राय करणार, जिथं सक्सेस झालं तिथे मी लॉग इन करणार. बरोबर. दॅट्स वाय you have to use a password manager which will ensure that for every website you generate a unique password. ओके. आणि तो युनिक पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवावा लागत नाही, तो ॲप स्वतः टाकतो. अच्छा. सो इट रिक्वायर्स अ लिटिल बिट ऑफ लर्निंग, बट दॅट इज व्हेरी एसेन्शियल इन टुडेज डेट वेअर एव्हरी बिग वेबसाईट हॅज बीन हॅक्ड. यात्रा हॅक झालेली आहे. तुम्ही नाव घ्या, त्या सगळ्या वेबसाईट कधी ना कधी हॅक झाले आणि त्यातनं डेटा काढला गेला. पेटीएम पण हॅक झालेलं आहे. तर अंडर सच सर्कमस्टन्सेस यूज अ पासवर्ड मॅनेजर, नंबर 1. नंबर टू जे तुमचे महत्त्वाचे अकाउंट्स आहेत तिथे 2 फॅक्टर ऑथेंटिकेट ठेवा, बाय विच यू आर रिक्वायर्ड टू पुट एन OTP वेन यू यूज अ न्यू डिव्हाइस. हे खूप आवश्यक आहे. पासवर्ड मॅनेजर मी जसं सांगितलं इज व्हेरी एसेन्शियल. पासवर्ड मॅनेजर काय करतो, प्रत्येक वेबसाईटवरती एक नवीन पासवर्ड जनरेट करतो आणि तो एवढा अवघड पासवर्ड असतो की तो कोणी त्याला अटॅकनी पण तो करू शकणार नाही. फक्त एवढंच आहे की जे पासवर्ड मॅनेजर हे आहे काय, म्हणजे हां हे करा म्हणजे काय, हे खूप सोपं आहे. एक असा सॉफ्टवेअर असतो जो तुमच्या ब्राउझरमध्ये आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये दोन्हीकडे इन्स्टॉल केला जातो. तर जेव्हा तुम्ही वेबसाईटवर रजिस्टर करायला जाता तेव्हा तो एक पासवर्ड जनरेट करतो आणि तो तिथे इन्सर्ट करतो आणि स्वतःच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. डेटाबेसमध्ये स्टोअर करताना तो असा अल्गोरिदमने तुमच्या डिव्हाइसच्या अल्गोरिदमने तो स्टोअर करतो. तर तो रिव्हर्स इंजिनिअर करून तो परत काढला जाऊ शकत नाही. ओनली यू कॅन रीड इट. तर जेव्हा तुम्ही त्या साईटवरती परत जाता तर यू हॅव टू सर्च फॉर दॅट साईट अँड गेट द पासवर्ड अँड पेस्ट दॅट पासवर्ड. सो इट टेक्स अ लिटिल ॲडिशनल एफर्ट्स, बट देन यू आर 100% सेफ. का तुमच्या एखादा, आता मी लहान असताना म्हणजे कदाचित हे सगळं करण्यासाठी थोडंसं एक कॉम्प्युटरचा नॉलेज असणं जर बिलकुल नाही. 2-5 मिनिटाचा तो व्हिडिओ जर तुम्ही त्या ॲपचा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. सो पासवर्ड मॅनेजर असंच लोकांनी शोध घेतला तर त्यांना. हां, मी 2-3 नावं सांगतो. वन पास, नंबर 1 आणि PASS हा एक आहे. ओके. लास्ट पास, LASTPASS. दीज आर 2 व्हेरी रिलायबल फ्री प्रोडक्ट्स. त्याच्यामध्ये प्रीमियम प्रोडक्ट्स पण असतात. सो याच्यातून आपण आपले पासवर्ड स्ट्रॉंग जनरेट करू शकतो. स्ट्रॉंग अँड युनिक. एव्हरी वेबसाईट विल हॅव अ युनिक पासवर्ड. ती वेबसाईट हॅक झाली तर त्यातला जो पासवर्ड गेला तो दुसरीकडे कुठेच नाहीये. सो यू आर सेफ आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर, म्हणजे तेवढंच तुमचा लॉस होईल. आणि दुसरं 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. अँड इफ यू आर डीलिंग विथ व्हेरी हाय अमाऊंट ऑफ मनी, a separate phone which is a non-smartphone. Even if it's a smartphone, don't install any app on it. Okay. Keep it isolated. त्याला तेव्हाच वापरायचं जेव्हा फक्त ट्रान्झॅक्शन करायचं त्याच वेळी वापरायचं. हा इज अफोर्डेबल फॉर पीपल हू आर डीलिंग विथ लार्ज अमाउंट्स ऑफ मनी. तर दिस इज वन वे ऑफ कीपिंग yourself safe. And most important, do not speak to a stranger on any subject. Very, 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 very important. आणि अनफॉर्च्युनेट बट फॅक्ट आहे की ऑल डेटिंग साइट्स अँड ऑल मॅट्रिमोनियल साइट इज फुल ऑफ क्रिमिनल्स. अनलेस यू आर एबल टू फाइंड अ डायरेक्ट कनेक्शन टू दॅट पर्सन, डू नॉट इंडल्ज. बरेच लोक याच्यामध्ये. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट, नोबडी हू ऑफर्स यू अ जॉब विल आस्क मनी फ्रॉम यू. सॉरी, मी मराठीत सांगतो. कोणी तुम्हाला जर काम देत असेल, जॉब देत असेल, तर तो तुमच्याकडनं कधी 1 रुपया पण घेणार नाही. बरोबर. तिसरा एक अजून एक प्रकार चालू आहे जो खूप डिफिकल्ट टू डिटेक्ट प्रकार आहे. लोक तुमच्याकडनं तुम्हाला कॉल करतात, तुमच्याकडनं काहीतरी घ्यायचं आहे आणि लिंक पाठवतात की मी या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर ते पैसे घेण्यासाठी नाही, देण्यासाठी दाखवतात आणि घेतात. म्हणजे इट विल सेंड मी तुम्हाला कॉल करतो ना, यू आर अ सायकोलॉजिस्ट, की मला तुमच्याकडनं कन्सल्टिंग घ्यायचं आहे. तुम्ही सांगाल माझी फी 1000 रुपये आहे. तर मी ठीक आहे 1000 रुपये पाठवतो. आणि ते लिंक ते म्हणतात की ह्या लिंकवर क्लिक करा, 1000 रुपये तुमच्या खात्यात येईल. तर माणसांना वाटतं की पैसे पाठवले, क्लिक केल्यावर तो डेबिट आणि क्रेडिटवरती लक्ष जात नाही, किंवा तुम्ही आपण कामात असतात, तुम्ही क्लिक केलं की तुमच्या खात्यातनं 1000 रुपये काढले झाले आणि 1000च्या ऐवजी ते 10,000 पण लिहितात. किंवा कधी कधी याच्यासाठी आपण सेफ, म्हणजे समजा कोणाकडनं पैसे घ्यायचे आहेत आपल्याला, तुम्ही लिंक त्याला फक्त तुमचे डिटेल्स दिले, देन इट शुड कम टू युअर अकाउंट. यू शुड नॉट बी रिक्वायर्ड टू कंडक्ट एनिथिंग.
एक्सेप्ट फॉर प्रोव्हाइडिंग युअर व्हर्च्युअल ID, म्हणजे तुमचा जो बँक अकाउंट डिटेल्स द्या, तेवढं आपण देऊ शकतो, म्हणजे ते सेफ आहे. त्याच्यामध्ये काही कोणी बिघडू शकत नाही. दॅट वे ओनली पीपल कॅन पुट इन मनी. यू डू नॉट कंडक्ट एनी ट्रान्झॅक्शन इन अ वे टू रिसीव्ह मनी. यू हॅव टू यूज युअर युजर नेम अँड पासवर्ड ऑर एनी, म्हणजे तुमचं ॲप त्याच्यासाठी ओपन करावं लागतं. असं कधीही कुठला प्रकार करू नका. कधी कधी ते तुमच्या पेंडिंग UPI मध्ये जातं आणि ते म्हणतात तुम्ही त्याला अप्रूव्ह करा. The approval is for taking away money rather than putting in money. For putting in money into bank, no approval of user is required, at least for the sums we deal with. If someone is talking of 5 crore, 10 crore, maybe there are different procedures. But we are talking of money that you and we deal. तुम्ही ज्या पैशाशी डील करता त्याच्यामध्ये कुठलाही बँक कधी अप्रुव्हल मागणार नाही. 5, 25, 50 हजार तर ते कधीच नाही, त्यांच्याकडे वेळच नाहीये. तर कुठलाही अप्रुव्हल देऊ नका. आणि असं काही देत असताना कीप एव्हरीथिंग असाइड अँड रीड केअरफुली आणि बघा की हे आवश्यक आहे का. बऱ्याचदा प्रत्येक दुकानदाराला फोन येतो, जस्ट डायल म्हणून नंबर काढतात की आम्हाला AC पाहिजे. कितीला? तो 25,000 म्हणतात. ठीक आहे 25,000, मी लिंक पाठवतोय किंवा मी हे पाठवतोय. आणि ते पाठवलेलं असतं डेबिटसाठी किंवा असं पाठवतात. कधी कधी बँकच्या बँकचं लॉग इन असलेलं एक खोटं पेज असतो, त्याच्यावरती तुम्हाला लॉग इन करायला होतात आणि तुमच्याकडनं OTP काढला जातो. तर ह्या प्रकारचे बरेच सोफिस्टिकेटेड अटॅक्स असतात. तर डोंट, इफ यू हॅव टू रिसीव्ह मनी, डू नॉट कंडक्ट एनी बँकिंग ऑपरेशन. ओनली टू सेंड मनी यू शुड कंडक्ट बँकिंग ऑपरेशन अँड ऑल युअर बिग मनी शुड बी इन अनदर अकाउंट अँड डेली युजेज मनी शुड बी इन अनदर अकाउंट. यात सर्वात सोपं मार्ग सांगतो. पेटीएम पेमेंट्स बँक जो आहे, इट इज अ फ्री बँक. त्याच्यामध्ये मिनिमम बॅलन्स पण काय लागत नाही आणि खूप किरकोळ त्याची काय फी असते. आणि त्याच्यामध्ये 5,000 रुपये कधी टाकून ठेवायचे. ते 5,000 संपले की मग दुसरे 5,000 टाकायचे. म्हणजे फार तुम्हाला धोका झाला तर 5,000 होईल. हो, एक्झॅक्टली. यू कॅन कीप ॲज मच मनी ॲज यू कॅन अफोर्ड टू लूज. आय मीन वी डोंट वॉन्ट टू लूज अ सिंगल रुपी, बट ॲटलिस्ट 5,000 मध्येच बस वाचलो. हे नाही तर तुमच्या ज्या खात्यामध्ये तुमचे सेव्हिंग्स असेल जे तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी ठेवलेले आहेत, अँड दॅट वुड बी 10 लाख, 20 लाख, 50 लाख, दॅट इज पुटिंग यू बिहाइंड इन युअर करिअर फॉर मेनी इयर्स. ते तरी होणार नाही. सो मला वाटतं आपण म्हणजे आज सायबर सिक्युरिटी, म्हणजे आपल्याला मुलं हे फोटो पोस्ट करतात, आपण खूप सोशल मीडिया वापरतो, आपलं बरंच चॅट असतं आणि हे सगळं परमनंट असतं, ते कधीच डिलीट होत नाही. आपण आपल्या फोनमधनं डिलीट केलं तरीही. आणि काय काय आपण त्याच्यातनं म्हणजे धोके आपल्याला होऊ नये म्हणून काय काय आपण उपाय करू शकतो, तर खूप सोप्या पद्धतीने सरांनी सांगितलं आपल्याला की तुमचा जो बँकेचा अकाउंट आहे जिथे तुम्ही पैसे ट्रान्झॅक्ट करणार तो तुम्ही वेगळा अकाउंट ठेवा. फोटो परगावी गेल्यानंतर पोस्ट करण्यापेक्षा तुमच्या घरी आल्यावर करा. डबल एक प्रोसेस तुमचं ऑथेंटिफिकेशन ठेवा. आणि तुम्ही कुठे बाहेर जात असाल, स्पेशली तरुण मुलं मुली, तर तुमचं एक ट्रॅकिंग तुमच्या घरच्यांकडे राहू द्या. ते तुमच्या सेफ्टीसाठी आहे, तुमच्यावर नजर ठेवायला नाही. तर मला वाटतं ह्या सगळ्या याच्यातून आपण नक्कीच आज खूप शिकलेलो आहे की सायबर चा उपयोग, आपल्याला सोशल मीडियाचा उपयोग तर करावाच लागेल, पण आपल्याला तो आता डोळसपणे करायचा आहे. मला वाटतं हा आपलं सायकोलॉजी संडेज हे अगदी म्हणजे क्रिमिनलची सायकोलॉजी किंवा व्हिक्टीमची सायकोलॉजी किंवा आपल्यासारख्यांची सायकोलॉजी याबद्दल जरी बोलणारं चॅनल असलं तरी हे खूप महत्त्वाचं आपल्याला आज ओसवाल सरांकडनं कळलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर तुमची खरंच खूप आभारी आहे. फ्रेंड्स, असंच छान नवीन नवीन काहीतरी समजण्यासाठी, कळण्यासाठी दर रविवारी हे व्हिडिओज बघत राहा. हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.